नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये. तर मित्रांनो, भारतातील ज्येष्ठ नागरिकांची स्थिती हा एक महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांची स्थिती बघता आपल्या समाजात ज्येष्ठ नागरिक हा एक अत्यंत आदराचा विषय असायला हवा, पण अनेकदा ते दुर्लक्षित किंवा वाईट परिस्थितीत जीवन जगताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे 10 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि 2000 पर्यंत ही संख्या सुमारे 30 कोटींच्या पुढेही जाण्याचा अंदाज आहे. हे केवळ आकडे नसून हे आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे एक आधारस्तंभ आहे. मित्रांनो, त्यांनी आपलं आयुष्य, कुटुंब आणि समाजासाठी घालवलं. पण त्यांच्या आयुष्यात संध्याकाळी त्यांना आपल्याकडून काय मिळतं? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील काही मुद्द्यांवर नजर टाकूया. जसे की निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना पुरेशा उत्पन्नाचा अभाव जाणवतच असतो. त्यांचे आर्थिक स्वावलंबन कमी होतं. तसेच वृद्धापकाळाशी संबंधित आजार, पत्ता, योग्य वैद्यकीय सेवा त्यांना न मिळणे आणि मानसिक ताणतणाव या समस्या खूप मोठ्या आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाकडून दुर्लक्षित केलं जातं, ज्यामुळे त्यांना एकटेपणाचा सामना करावा लागतो. वृद्ध नागरिकांवर अनेक गुन्हेगारी हल्ले, फसवणूक आणि सामाजिक भेदभाव हे देखील महत्त्वाचे मोठे मुद्दे आज आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, आज आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच ज्यामुळे आई वडिलांच्या हक्कांना मोठा आधार मिळाला आहे. या निर्णयामुळे मुलांनी जर त्यांच्या आई वडिलांची काळजी घेतली नाही तर त्यांना दिलेली मालमत्ता ही परतही मिळू शकते. चला तर सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आपण आज सविस्तर आढावा घेऊया. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच हा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे की वृद्ध आई वडिलांची काळजी घेणे हे कोणत्याही परिस्थितीत अनिवार्य आहे आणि त्यांना दुर्लक्षित करणे खूप महागात पडू शकते. या निर्णयाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुलांकडून आपल्या आई वडिलांची काळजी घेणे ही केवळ नैतिक जबाबदारी नसून ती आता कायद्याने बंधनकारक आहे. जर मुलांनी आई वडिलांशी दुर्व्यवहार केला किंवा त्यांना दुर्लक्षित केले तर त्यांना मिळालेली मालमत्ता परत घेतली जाऊ शकते. उदाहरणार्थ बघायचे झाल्यास जर एखाद्या वडिलांनी आपल्या मुलाला घरदान केले पण नंतर मुलांनी त्यांना घरातून बाहेर काढले किंवा त्यांची काळजी घेतली नाही तर वडील त्या मालमत्तेचे हस्तांतरण रद्द करू शकतात. हे करण्यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागावी लागेल. हा निर्णय केवळ कायद्याची अंमलबजावणी नाही तर आपल्या कुटुंबातील नातेसंबंधातील महत्त्वही पटवून देतो. आपल्या आई वडिलांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवले आहे. त्यांना सन्मान आणि आदर मिळायला हवा. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने वृद्ध नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. या निर्णयाच्या अटीप्रमाणे मुलांनी त्यांच्या वृद्ध मातापित्यांची काळजी घ्यावी लागेल आणि त्यांच्या गरजाही पूर्ण कराव्या लागतील. जर मुलांनी ही अट पाळली नाही आणि त्यांना दुर्लक्षित केले तर त्यांच्याकडून मालमत्ता आणि गिफ्ट परत घेतले जातील. मालमत्तेचे हस्तांतरण रद्दही करण्यात येईल. तर मित्रांनो, सरकारचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, पण ज्येष्ठ नागरिकांच्या स्थितीत सुधारणा आणण्यासाठी समाजाची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. त्यांचं ऐकणे, त्यांच्या सन्मानाचं स्वागत करणं आणि त्यांना आपल्यासाठी महत्त्वाचे वाटू देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निर्णय हा मुलांच्या जबाबदारी संबंधी आहे. जर मुलांनी त्यांच्या आई वडिलांकडून मिळालेल्या मालमत्तेच्या बदल्यात त्यांची काळजी घेतली नाही तर ती मालमत्ता परत घेता येऊ शकते. हा निर्णय कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि आई वडिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.